सॉरी आजी, मी पण काय माझं रडगाणं गात बसले. तुमचं काही काम होतं का सांगा मला. माझी औषधं आणि इतर काही गोष्टी आणायच्या होत्या. तू आणशील का म्हणून विचारायला आले होते. तशी तू सुटून आल्यापासून घरातच बसून आहेस. जरा बाहेर पडलीस तर पाय मोकळे होतील. मोकळ्या हवेवर जाऊन ये, मनातले विचार थांबतील. जाशील ना? हो आजी, द्या मी जाते. ठीक आहे, पैसे आणि औषधं पण लिहिलीत त्याच्यात. जा बाबा, काळजी नको करूस. आता थांबा. काल तुमच्या नवऱ्याने श्रेयसला दारू पाजली. तो श्रेयस बिचारा त्यांना आदर्श समजून त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेला होता की मला त्यांच्यासारखं व्हायचंय. आणि त्यांनी काय करावं? असा घाणेरडा प्रकार, त्याला दारू पाजावी. छी. त्याला तर बिचाराला कळलं सुद्धा नाही की त्याला दारू पाजली जाते. पण तुमचा नवरा, त्यांना तर माहिती होतं ना की ते काय करतायत. श्रेयस बिचारा सरबत समजून ती दारू प्यायला, पण तुमचे अहो त्यांनी काय केलं? कुटुंब आणि संस्काराचा पार उदो उदो करत होते ना, मग त्यांनीच असं करावं. श्रेयस त्यांच्यापेक्षा शक्तीनं आणि बुद्धीनं खूप लहान आहे याची तर जरा जाणीव असू द्यावी. हा असा घाणेरडा खेळ खेळावा त्याच्याशी. नशीब तो ठीक आहे, त्याला काही झालं नाही. त्याच्यावर काही वाईट साईट परिणाम झाला असता तर काय केलं असतं तुम्ही? आई म्हणवता ना तुम्ही स्वतःला श्रेयसची. जन्म दिलाय म्हणे तुम्ही त्याला. मग त्याचे हे असे हाल झालेले चालणार आहे तुम्हाला? बघवणार आहे हे सगळं तुम्हाला? खरंच जर तुम्ही श्रेयसची आई असाल ना, तर वेळ आली आहे तुमचं आई पण सिद्ध करायची. स्वानंदी, तारा तू कशी आहेस? तू? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण बरी आहे. ये ये आपण बसूया. ये ये. हे घे, आधी पाणी पी. दमली असशील तू. तारा, तुला सांगते, अगदी देवी आईनं मदतीला पाठवल्यासारखी धावून आलीस बघ. अगं खूप तहान लागली होती आणि मी पाण्याची बाटली घरी टेबलवरच विसरले. आणि मणी सर म्हणाले होते बाहेरचं पाणी अजिबात प्यायचं नाही, म्हणून घरीच निघाले होते आणि तितक्यात तू भेटलीस. हो ग, लय दिवसांनी भेटलो ना आपण. खरं आहे बघ, आता दोघींच्या आयुष्यात इतकं काय काय सुरू असतं की भेटायला फुरसतच नाही. होय, आणि आता तर तुला बिलकुलच फुरसत मिळणार नाही बघ. आधी बाळ येतंय म्हणून आणि नंतर बाळ आलं म्हणून. अगदी खरं आहे बघ. स्वानंदी, तुझं लय लय अभिनंदन, लग्नासाठी आणि बाळासाठी पण. केवढं तेज झालंय ग तुझ्या चेहऱ्यावर. अगं, तुला कोणाची दृष्ट नको लागायला. थँक्यू तारा. माझ्या चेहऱ्यावर तेज आलं म्हणतीये, पण तुला काय झालंय? खरं खरं सांग, तुझा चेहरा का पडलाय? कुठं पडलाय? असं काही नाहीये. अच्छा, म्हणजे आता मैत्रिणीशी खोटं बोलणार आहेस होय? तारा, माहिती नाही हा योगायोग म्हणावा की अजून काही, पण आराध्या ही माझी मैत्रीण होती आणि तू ही माझी चांगली मैत्रीण आहे.
आराध्य नितळ आणि निर्मळ मनाची होती. तिच्या चेहऱ्यावर सगळं दिसायचं. दुःख तिच्या डोळ्यातनच कळायचं, जसं तुझ्याही डोळ्यातनं कळतंय. हा पण त्या घरात तिच्या चेहऱ्यावर मी कधीच आनंद बघितला नाही. तारा, तुझी काळजी वाटतीये म्हणून विचारतीये. एक मैत्रीण म्हणून सांग. बरं, नसेल सांगायचं तर नको सांगू बाई. मी काही फोर्स करणार नाही. अगं नाही नाही नाही, तसं काही नाही ग बाई. उगाच तुला टेन्शन नको म्हणून सांगत नव्हते. स्वानंदी, अगं हे सगळं काय चालू आहे ना, काही कळत नाही बघ. श्रेयसचं तसं लई प्रेम आहे माझ्यावर, पण सध्या तुला माहिती आहे ना त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल. त्याने सगळं दूर सारलंय ग. मला पण दूर केलंय त्याने. त्यात आमच्या घरी श्रेयसची आत्या शकुंतला आत्या येऊन बसलाय. त्यानं सतत श्रेयसच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वाईट साईट भरवतच असतात. सासूबाईंच्या बाबतीत काय झालंय ते पण तुला माहिती. म्हणजे तसं बघायला गेलीस ना तर घरात सगळं काही आहे. पैसा, अडका नाही म्हणायला आपली माणसं आहेत, पण सुखी कोणी नाही ग त्या घरात. काय करावं ना काही समजतच नाही. तारा, तू शांत हो आधी आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळं ठीक होतंय. हा, आता तुझी हरकत नसेल तर एक सुचवू का? तू ना देवी आईचं व्रत कर. वैभव लक्ष्मीचं. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी उपास करायचा आणि तिची मनापासून पूजा करायची. देवी आई सगळं सुख आपल्या पदरी टाकते बघ. अगं अचानक कुठून आलं बरं हे व्रत? अचानक नाही तारा, जेव्हापासून कळायला लागलंय ना तेव्हापासून मी व्रत करते. आता जवळपास 10 वर्ष झाली. हा, आता या वर्षी मी प्रेग्नेंट आहे म्हणून डॉक्टरांनी नकार दिलाय उपवास करायला, पण पूजा मात्र मी नक्की करणार. तुला एक सांगू तारा, आपण आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं, टेन्शनचं सगळं ओझं डोक्यावर घेऊन फिरत असतो. एकटेच लढत असतो. आतल्या आत घुसमटत असतो. अशा वेळी काय करायचं माहितीये? आपल्या मनातलं, डोक्यावरचं सगळं ओझं उतरवून तिच्या पायाशी ठेवायचं. मग बघ मन कसं हलकं वाटतं. ती सगळं सांभाळून घेते आणि सगळं व्यवस्थित होते बघ. आणि मी हे सगळं अनुभवातनं बोलतीये. खरंच काय ग? अगं खरंच. तू व्रत करून तर बघ. देवी आईवर माझा पूर्ण विश्वास आहे बघ. ती नक्की तुझ्या मदतीला येईल आणि तुला मार्ग दाखवेल. हे व्रत करायला लई कठीण असतं का ग? अजिबात नाही. मी सगळं सांगते तुला. आणि आता अनायसे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण सुरू होत आहेत. तारा, तू हे व्रत करच. सांग सांग, सगळं सांग. चल, मी तुला सगळी विधी सांगते, पण जाता जाता बोलूयात, नाहीतर घरी पोचायला उशीर होईल मला. बरं बरं, सांग चल. हे बघ, सगळ्यात आधी तर सकाळी सकाळी लवकर उठायचं आणि छान अंघोळ करून घ्यायची आणि मग वैभव लक्ष्मीचं पुस्तक वाचायचं. हाय ग आई. तुम्ही श्रेयसला काल दारू पाजलीत? असं कसं करू शकता तुम्ही? तुम्ही त्याला मूर्ख, बेअक्कल जे काही म्हणता ते सगळं सहन करते मी. तुम्हाला त्याच्या तब्येतीची कल्पना आहे का? त्याला किती औषधं चालू आहेत तुम्हाला माहिती? त्या औषधांवर त्या दारूचा काही दुष्परिणाम झाला असता, त्याच्या जीवावर बेतलं असतं, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? म्हणजे मी त्याला दारू पाजली असं म्हणायचंय तुम्हाला? अहो, मी श्रेयसला दारू कशी पाजेल? तेवढी अक्कल आहे मला. अहो, एकतर आधीच तो ज्या अवस्थेतून चाललोय
त्यात मी आणखीन हे असं वागेन? हे बघा, मी कायम त्याच्या भल्याचाच विचार करत असतो. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून मी बोलतो. मला फक्त इतकंच बोलायचंय की तुमच्या भावाने दोन्हीही मुलांना गुळाचा गणपती करून ठेवलाय. आज जर मुलगा आपल्या नजरेत वाढला असता ना, तर त्याची आज ही अवस्था नसती. अहो, मुलगा हुशार आहे. अहो, त्याच्या भल्याचाच विचार करणार ना मी. आता त्याच्याबरोबर वागण्याची माझी पद्धत ही थोडी चुकीची असेल, पण याचा अर्थ असा नाही होत की मी त्याला दारू पाजली. मग नेमकं काय घडलं होतं? तारा तर सांगते की तुम्ही त्याला दारू पाजलीत. बाटली तर मीही पाहिली होती. ही तारा सगळीकडे नाक खुपसते. अहो, काय वाटेल ते काय बोलताय? अहो, मी असं कसं करेन? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की तारावरती? त्या ताराचा आधीच माझ्यावरती राग आहे. हे बघा, मी दारू पीत बसलो होतो हे खरं आहे, पण इतक्यात श्रेयस तिकडे आला आणि माझ्याकडे दारू मागायला लागला. पण मी त्याला स्ट्रिक्टली नाही म्हटलं. मी दारूची बाटली लपवून ठेवली. नंतर मग आम्ही दोघे छान गप्पा मारत बसलो होतो. पण त्यानंतर मला कधी झोप लागली हे मला कळलं नाही. त्यानंतर जर त्याने दारूची बाटली काढली आणि प्यायला असेल तर तुला मी तरी काय करणार? मी आतापर्यंत तुम्हाला कधीही कुठले प्रश्न विचारले नाहीत. तुम्ही जे जे सांगितलं त्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला. पण श्रेयसच्या बाबतीमध्ये मी काहीही वाकडं सहन करणार नाही. आजही तुम्ही जे सांगताय त्यावर मी विश्वास ठेवते. पुढच्या वेळेला झोपायच्या आधी बाटली कपाटात लॉक करून ठेवा. श्रेयसच्या बाबतीत मी कुठलाही धोका पत्करू शकत नाही. बायकांचं हृदय भावाच्या मुलासाठी एवढं विरघळतं माहीत नव्हतं. हा माझ्या भावाचा नाही, आपला मुलगा आहे. पण योग्य वेळ आल्याशिवाय कसं सांगू तुम्हाला? काहीतरी वेगळंच वाटतंय डोक्यात, पण असं करून छान वाटतंय. हाय श्रेयस, तू बरा आहेस ना? मी तर एकदम बरा आहे. तुला कसला त्रास तर होत नाहीये ना? नाही. तुझं डोकं गरगरतंय का? मला समजत नाहीये, असं डोक्यात थोडं काहीतरी होतंय खरं, पण असं केलं ना की मस्त वाटतंय. आता तू काय काळजी करू नको, मी सगळी औषधं वेळेवर घेतली आहेत आणि मी एकदम शहाण्या मुलासारखा पण वागतोय. ठीक आहे? आत्या, काकाने ना मला काल रात्री एक सरबत दिलं होतं जे पिऊन मी एक हिरो आहे. मग ते सरबत तुम्हाला रोज देशील का? नाही, ते सरबत तू प्यायचं नाहीस. श्रेयस, ते सरबत ना तब्येतीसाठी खूप वाईट आहे रे. मला प्रॉमिस कर की ते सरबत कधीही पिणार नाहीस. पण मग हिरो? अरे तू हिरोच आहेस की. तू माझा राजकुमार आहेस की नाही? अरे हा, मी तर राजकुमार आहे ना. मग तू हिरोच आहेस की नाही? अरे हा, वा. मग मला प्रॉमिस कर, तू कधीच पिणार नाहीस. नाही पिणार, प्रॉमिस. श्रावणी, अमृताला सांग चहा काकांसाठी. हो. नाही, नको नको नको. नाही, खरंच नको. थोडाच. नाही, राहू दे. ये ग, औषधं आणलीस? हो आजी, ही घ्या. सगळी औषधं आणली आहेत तुमची.
आजी, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे. अगं मग बोल ना. आज ना म्हणजे आता मार्केटमध्ये माझी मैत्रीण भेटली होती. हं? तिने मला वैभव लक्ष्मीचं व्रत सांगितलं. पण आता मार्गशीर्ष महिना तर सुरू झाला आणि उद्याचाच पहिला गुरुवार आहे. हो तेच ना, आता उद्यापासून संधी मिळते तर पुढचे 5 गुरुवार हे वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं ठरवलंय मी. का? मिळाली ती लक्ष्मी पूर्ण नाही झाली वाटतं. अजून लक्ष्मी मिळावी म्हणून व्रत चाललंय ते? लक्ष्मीसाठी नाही, श्रेयस हेच माझं वैभव आहे. तो बरा हो, नावारूपाला येऊन झळकावा म्हणून करते मी हे व्रत. मी जे काय करते ना आत्या, ते सगळं श्रेयससाठीच करते फक्त. करा करा सुनबाई करा. अहो असं काय शकुंतलाबाई, अहो तुम्ही आमच्याकरता काय कमी व्रत वैकल्य केली? अहो ते बघून आम्हालाही आनंद व्हायचा, तसा यांच्याही नवऱ्याला होईल. करा करा, अगदी मनोभावे करा व्रत, आमचा पाठिंबा आहे. अगं मनापासून केलेली कोणतीही गोष्ट न देवापर्यंत पोहोचते आणि देव पावतो. श्रेयस बरा होण्यासाठी मदत पण होईल ना. आजी त्यात काय, तुम्हाला माहितीये मी सुद्धा ते व्रत करणार आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगणार होते आजी, पण तेवढ्यात ही आली आणि माझ्या तोंडचे शब्द घेतले. आणि बरं का आजी, मी निर्जळी उपवास करणार आहे. म्हणजे उद्या घरात अगदी भक्तिमय वातावरण असणार आहे. आराध्या सुनबाई, देवीकडे आमच्यासाठी देखील काही मागून घ्या. अहो हसून हो म्हणावं. का अजून आमच्यावरचा राग गेला नाही? तारा, काकांनी तुला माफ केलंय. सांग ना त्यांना तुझा गैरसमज दूर झाला म्हणून. गैरसमज कसला आजी? तेच म्हणाले ना की ते सगळं विसरून गेलेत म्हणून. आता कसं बोललात? उत्तम सुनबाई शोभता बरं. बरं श्रावणी, आत्ता म्हणालीस की तू पण हे व्रत करणार आहे, मग पूजेची तयारी केली आहे का? नाही म्हणजे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मागवलंय का? ते नाही, मी घाबरू नकोस, मी सगळं पूजेचं साहित्य आणलंय. आपण दोघीत वाटून घेऊ. वाटून घेतलं ना तेवढंच पुण्य मिळतं ग. आणलंय सामान, ठेवते हा. वा वा वा, याला म्हणतात खरी भक्ती. या आलात दोघे जणी, चला बसा, आता पूजेला सुरुवात करा. आता मी तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची गोष्ट सांगते. एकदा लक्ष्मी देवी म्हातारीचं रूप घेऊन राजाच्या घरी आली. राणीनं तिचा अपमान केला
पण राजकन्येनं तिला मान दिला आणि मग त्या राजकन्येचं एका छान राजकुमाराशी लग्न झालं. चांगल्या घरी पडली ती. अशा तऱ्हेनं ही गोष्ट इथे संपली. श्रावणी,